गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला केमिकल इक्वेशन्स असा टॉपिक बघायचा आहे. पेज नंबर 32वर आहे. आता केमिकल इक्वेशन्स म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रिया असं आपण म्हणतो त्यांना, आणि त्या अभिक्रियांचं केमिकल इक्वेशन कसं लिहायचं असं आपल्याला बघायला लागेल. त्याच्यासाठी आपण काय करतो, केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया. आता त्याच्यामध्ये दोन रिॲक्टंट्स म्हणजे ज्या पदार्थांच्या अभिक्रिया घडून आणायच्या आहेत मला, त्या आपण एकत्र करतो. म्हणजे एक पदार्थ, फॉर एक्झाम्पल ZnSO4 आणि कॉपर. आता पहिल्यांदा मी काय करणार आहे, कॉपर सल्फेट आणि झिंक एकत्र करणार आहे. ते जे दोन एकत्र मी करणार आहे त्यांना मी रिॲक्टंट्स असं म्हणतो. दोन्ही एकत्र केल्यामुळे उजव्या बाजूला जे मला मिळणार ते काय मिळणार, ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट, आणि कॉपर मला सेपरेट आउट होऊन जाणार. आता जो झिंक सल्फेट आणि कॉपर मला उजव्या बाजूला मिळणार ते आहेत रिॲक्टंट्स. म्हणजे रासायनिक अभिक्रिया बघताना आपल्याला काय काय करायला लागतं, दोन पदार्थ एकत्र केल्यानंतर दे आर टू द लेफ्ट हँड साईड आणि प्रॉडक्ट्स मला मिळाले दे आर ऑन द राईट हँड साईड. म्हणजे आता ही आपल्याला सुरू करूया. आता हे जे सगळं आहे, पहिली ॲक्टिव्हिटी जी आपण बघितल्या पेज नंबर 31वर 5 ॲक्टिव्हिटी आहेत. त्यातली दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे ती कशी आहे, ॲड झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. म्हणजे मी कशात काय टाकणार आहे, a colorless solution of zinc sulfate ZnSO4 is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate. म्हणजे मी काय काय ॲड करणार आहे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट आणि त्याच्यामध्ये झिंक डस्ट ॲड करणार आहे. आता ही जी केमिकल रिॲक्शन आहे ती खाली शब्दामध्ये मांडलेली आहे, त्यालाच आपण वर्ड इक्वेशन असं म्हणतो. बघूया, aqueous solution of copper sulfate प्लस झिंक डस्ट, हे दोन्ही एकमेकात मिसळल्यानंतर केमिकल रिॲक्शन स्टार्ट होणार आणि त्यांचं जे मला मिळणार प्रॉडक्ट ते लिहून दिले शब्दामध्ये. काय ते, aqueous solution of झिंक सल्फेट प्लस कॉपर, हे शब्दामध्ये मांडलेलं आहे. आता हे जे शब्दामध्ये मांडलेलं आहे बाळांनो, दिस इज सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग केमिकल रिॲक्शन इन द वर्ड. शब्दामध्ये जे मांडलेलं आहे त्याला आता आपण म्हणणार वर्ड इक्वेशन. काय म्हणणार, वर्ड. वर्ड म्हणजे शब्द, शब्दामध्ये मांडलेलं इक्वेशन. आता हेच इक्वेशन मला केमिकल फॉर्म्युलामध्ये जर मांडायचं असेल तर word equation can be written in chemical formulae as कसं, CuSO4 प्लस Zn. मला काय मिळालं, ZnSO4 प्लस Cu म्हणजे कॉपर सल्फेट, त्याच्यामध्ये झिंक Zn ॲड केलं, बाण दाखवलाय. मला प्रॉडक्ट्स काय काय मिळाले, झिंक सल्फेट म्हणजे ZnSO4 अधिक कॉपर. चला पुढे. आता काय झालं, दिस हे जे मांडलेलं आहे त्याला आपण काय म्हटलं, त्याला काय म्हटलं, इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. त्याला काय काय म्हणतात, दिस हे मांडलेलं आहे ते रिप्रेझेंटेशन आहे कशाचं, ऑफ केमिकल रिॲक्शन. आता कशाच्या आधारावर मांडलं, केमिकल फॉर्म्युल्यांचा वापर केला. केमिकल फॉर्म्युली इज कॉल्ड केमिकल इक्वेशन. आता याच्यामध्ये काय काय झालं, कॉपर सल्फेट CuSO4 अँड झिंक आर द रिॲक्टन्स. जे डाव्या हाताला जे मांडलेले आहेत दोन्ही CuSO4 आणि Zn, त्यांना आता मी काय म्हणणार बाळांनो, रिॲक्टन्स. दे रिॲक्ट विथ इच अदर, ते एकमेकांबरोबर रिॲक्ट होणार टू फॉर्म कॉपर पार्टिकल्स अँड a solution of colorless zinc sulfate as the products. म्हणजे उजव्या हाताला मला काय अभिक्रिया घडून आल्यानंतर काय काय मिळालं,
कॉपरचे कण मिळाले आणि अजून काय मिळालं, ZnSO4. कसं आहे ते, कलरलेस सोल्युशन ऑफ ZnSO4. ते दोन्ही मिळाले. त्यांना मी आता काय म्हणणार, प्रॉडक्ट्स. म्हणजे उजव्या हाताला जे दोन्ही आहेत त्यांना मी रिॲक्टन्स असं म्हणणार. इकडे उजव्याकडे जे आहेत ZnSO4 प्लस कॉपर त्यांना मी प्रॉडक्ट्स असं म्हणणार. डावीकडे मी रिॲक्टन्स लिहितो, उजवीकडे प्रॉडक्ट्स लिहितो. मध्ये बाण दाखवून ते इंडिकेट करतो. पुढे टोटली डिफरंट प्रॉपर्टीज. आता रिॲक्टंटच्या प्रॉपर्टीज म्हणजे Znच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, कॉपर सल्फेटच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, ZnSO4च्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आणि कॉपरच्या पण सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. द आयोनिक बॉन्ड इन द रिॲक्टंट्स ब्रेक्स. ही रिॲक्शन घडवून आणण्यासाठी आयोनिक बॉन्ड जो त्यांच्यामध्ये होता, म्हणजे कोणामध्ये, कॉपर आणि सल्फेट, SO4 जो ग्रुप आहे तो सल्फेट ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन झालं होतं, बंध तो तुटला आणि कॉपर सल्फेट ग्रुपपासून सेपरेट झाला. अँड द आयोनिक बॉन्ड इन द प्रॉडक्ट ZnSO4 इज फॉर्म. पुढे काय झालं, सल्फेट ग्रुप झिंकला जाऊन मिळाला, त्यांच्यामध्ये बंध तयार झाला, त्यालाच मी म्हटलं आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन. ZnSO4 तयार झाला, इज फॉर्म ड्युरिंग द रिॲक्शन आणि कॉपर सेपरेट आउट झाला. पुढे तर हे सगळं करत असताना रायटिंग अ केमिकल इक्वेशन, ते कसं लिहायचं त्याच्या स्टेप्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी पायरी आहे ती बघूया. इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साईड. मी सांगितलं रिॲक्टंट्स मी डाव्या हाताला लिहितो, व्हाईल द प्रोडक्ट्स ऑन द राईट हँड साईड. अभिक्रिया झाल्यानंतर जे मला मिळणार आहे ते उजव्या हाताला मी मांडतो, लिहितो. अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट्स इज ड्रॉन इन बिटवीन देम. आणि रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्समध्ये एक बाण दाखवतो आपण, तो जसा चित्रामध्ये दाखवलेला आहे. ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रॉडक्ट्स आणि त्याची दिशा प्रॉडक्ट्सकडे असते. पुढे आता काय झालं, स्टेप नंबर 2. इफ द रिॲक्टंट्स ऑफ प्रॉडक्ट्स आर 2 or more, जर रिॲक्टंट्स 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील किंवा प्रॉडक्ट्स 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर आर लिंक्ड विथ अ प्लस साइन. त्या दोघांच्या मध्ये मला धनचिन्ह द्यायला लागेल. लिंक्ड विथ प्लस साइन इन बिटवीन देम, त्यांच्यामध्ये मला धनचिन्ह प्लस साइनचा वापर करायला लागेल. आता इक्वेशन 2 मध्ये काय दाखवलंय, प्लस साइन इज ड्रॉन इन बिटवीन कोणामध्ये, रिॲक्टन्स कॉपर सल्फेट अँड झिंक. आणि प्रॉडक्ट्समध्ये पण काय दिसतंय आपल्याला, अ प्लस साइन इज ड्रॉन इन बिटवीन प्रोडक्ट्स ZnSO4 अँड कॉपर. म्हणजे डावीकडे CaSO4 प्लस Zn मध्ये प्लस साइन आहे आणि उजवीकडे ZnSO4 आणि कॉपरमध्ये आपण धनचिन्ह वापरलेलं आहे. स्टेप नंबर 3. टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. म्हणजे हे जे इक्वेशन आपण मांडलेलं आहे त्याच्यामधनं जास्तीत जास्त मला माहिती मिळावी म्हणून मी काय करतो, द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. म्हणजे जे मी पदार्थ वापरतो आहे त्यांची अवस्था, फिजिकल स्टेट ऑफ द रिॲक्टंट्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. म्हणजे ते कशामध्ये, सॉलिड आहेत, लिक्विड आहेत, गॅसेस आहेत, ते मला लिहायला लागेल. चला पुढे. Their gaseous, liquid and solid states are indicated by writing the letters. मग ते कसं इंडिकेट करणार मी, गॅस असेल तर स्मॉल g, लिक्विड असेल तर स्मॉल l आणि सॉलिड असेल तर स्मॉल s मला वापरायला लागेल इन द ब्रॅकेट्स. इफ द प्रॉडक्ट्स इन द गॅसेस instead of g it can be indicated by an arrow. म्हणजे रिॲक्टंट्सच्या बाजूला मी स्मॉल g s असं लिहितो. पण जर
प्रॉडक्ट्समध्ये गॅस तयार झाला तर मी ॲरो करून म्हणजे वरच्या दिशेला गॅस जर असेल तर तो वरती जाणार, पॉइंटिंग अपवर्ड्स. इफ द प्रॉडक्ट फॉर्म इन द इनसोल्युबल सॉलिड म्हणजे रिॲक्शन घडून आल्यानंतर जर त्या प्रॉडक्टमध्ये सॉलिड इनसोल्युबल सॉलिड जर तयार होत असेल तर तो मी म्हणजे प्रेसिपिटेट आहे, पार्टिकल्स आहेत, जड कण आहेत, तर ते मी खालच्या दिशेला बाण करून दाखवतो. कॅन बी इंडिकेटेड इफ द प्रॉडक्ट फॉर्म इज इनसोल्युबल सॉलिड इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. इन्स्टेड ऑफ एस न दाखवता मला काय इंडिकेटेड बाय ॲन ॲरो डाऊन पॉइंटिंग डाउनवर्ड्स. When reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state. म्हणजे एखादी पावडर आहे ते मी पाण्यामध्ये मिक्स केली तर काय होईल, त्याचं जे सोल्युशन तयार होईल त्यालाच आपण म्हणतो aqueous solution state. This state is indicated by putting the letter AQ असं स्मॉल लेटरमध्ये आपण इन द ब्रॅकेट लिहिलं तर मला समजेल कॉपर सल्फेटची पावडर मी पाण्यात मिक्स केली आहे आणि त्याचं सोल्युशन बनवलेलं आहे. इक्वेशन 2 त्याने लिहून दाखवलेलं आहे. कॉपर सल्फेट ॲक्वेस सोल्युशन प्लस Zn, तो सॉलिड स्टेटमध्ये होता. मला प्रॉडक्ट्स मिळाले ZnSO4 कशा फॉर्ममध्ये मिळाला, ॲक्वेस सोल्युशनमध्ये, प्लस कॉपर हा सॉलिड फॉर्ममध्ये मिळाला. आता मला याच्यावरनं काय कळलं, ॲक्वेस सोल्युशनमध्ये कॉपर सल्फेट Zn हा सॉलिड स्टेटमध्ये आहे, ZnSO4 हा ॲक्वेस मिळाला प्रॉडक्ट, आणि कॉपर मला सेपरेट सॉलिड स्टेटमध्ये मिळाला. जर मी त्या रिॲक्शनला उष्णता देत असेल तर स्टेप नंबर 4, वेन हीट इज गिवन फ्रॉम आउटसाइड म्हणजे बर्नरच्या सहाय्याने मी उष्णता दिली टू ब्रिंग अबाउट अ रिॲक्शन, इट इज इंडिकेटेड बाय डेल्टा म्हणजे त्रिकोण काढायचा. उष्णता जर मी बाहेरनं देत असेल म्हणजे आपण मध्ये बाण दाखवत होतो त्याच्या डोक्यावर म्हणजे त्याच्या थोडंसं वरती बाण दाखवायचा, रिॲक्शनला उष्णता दिली तर. अबोव द ॲरो दॅट इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ द रिॲक्टंट्स, दॅट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय, ती रिॲक्शन आपण कशी घडवून आणतोय आणि त्याच्यासाठी आपण काय काय केलं बघूया. द रिॲक्शन इन विच स्लॅक्ड लाईन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट इज फॉर्म ऑन हिटिंग लाईमस्टोन म्हणजे लाईमस्टोनचे खडे घेतले मी आणि त्यांना उष्णता दिली तर लाईमस्टोनचा फॉर्म्युला काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. कशा फॉर्ममध्ये आहे तो, सॉलिड. सॉलिड म्हणजे काय, घन. ते काय केलं मी, उष्णता दिली त्यांना. आता काय झालं, 2 प्रॉडक्ट्स मला मिळाले, ॲरो दाखवला, प्रॉडक्ट मिळाले. कॅल्शियम ऑक्साईड कशा फॉर्ममध्ये आहे, सॉलिड फॉर्ममध्ये आहे. आणि काय मिळालं परत, कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला पण तो कशा फॉर्ममध्ये आहे, गॅसेस फॉर्ममध्ये आहे. म्हणून मी काय केलं, वरती बाण दाखवला आणि तो गॅस वरती निघून गेला. द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज ड्युरिंग द रिॲक्शन. आता काय झालं, हीट रिलीज झाली. रिलीज म्हणजे काय, काही पदार्थ जे आहेत त्यांची जर अभिक्रिया घडून आणली तर त्यांच्यामधनं उष्णता बाहेर पडते. बिटवीन द ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट म्हणजे वरची जी रिॲक्शन आहे CuSO4 प्लस Zn यांची अभिक्रिया जर घडून आणली पाण्यामध्ये तर ते जे बीकर आहे ते गरम होतं. कुठनं उष्णता आली, ते रिॲक्ट होत असताना प्रॉडक्ट मला मिळालं आणि त्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर पडली. म्हणजे काय झालं, हीट इज गिवन आउट. बरोबर, कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट. आता ती रिॲक्शन दिली आहे बघा, CuSO4 कसा पाण्यामध्ये सोल्युशन तयार केलं, त्याच्यामध्ये झिंक ॲड केलं, ते सॉलिड होतं.
मला काय काय मिळालं, ZnSO4 ॲक्वेस फॉर्ममध्ये मिळालं, प्लस कॉपर सेपरेट झाला आणि उष्णता बाहेर पडली. इट इज गिव्हन आउट. बर, चला पुढे. आता हे सगळं करत असताना काही कंडिशन्स आपल्याला, म्हणजे तापमान दिलं, बरोबर. इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स, म्हणजे काय, टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट. आता तापमान म्हणजे उष्णता देणं किंवा बाहेर पडणं, दोन गोष्टी झाल्या. प्रेशर, काही अभिक्रिया घडून आणत असताना मला सोडा बनवायचा आहे, मी काय करतो, लिंबू, पाणी, ते हे साईड काय असेल ते सगळं मिक्स करतो आणि त्या याच्यामध्ये ते हातगाडीवाले काय फिरवतात, ॲक्च्युली प्रेशर त्याला दिला जातो आणि म्हणून सोडा तयार होतोय. कॅटॅलिस्ट असा एक शब्द आहे. व्हॉट इज कॅटॅलिस्ट? त्याची एक वेगळी हे आहे. इट डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन बट इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे एखादी अभिक्रिया मला घडून आणायची आहे, तिला जर 1 तास लागत असेल, पण तीच अभिक्रिया रिॲक्टन्स न बदलता आणि प्रॉडक्ट्स न बदलता, जे रिॲक्टन्स आणि प्रॉडक्ट्स तेच ठेवून जर रेट ऑफ रिॲक्शन मला वाढवायचं असेल, पटकन 5 मिनिटात ती रिॲक्शन घडून आणायची असेल, तर आपण कॅटॅलिस्ट वापरतो. टू ब्रिंग अबाउट सम रिॲक्शन्स, these conditions are indicated below or above the arrow. जर मी अशा कंडिशन्स वापरल्या, तापमान दिलं किंवा बाहेर पडलं, तर त्रिकोण आपण वापरतो. कॅटॅलिस्ट रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करण्यासाठी वापरतो. बिलो और अबोव द ॲरो इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. The reaction of a vegetable oil taken place at the temperature of 60 degree. म्हणजे मी काय करणार आहे, व्हेजिटेबल ऑइलला 60 डिग्री उष्णता दिली, अंडर कॅटॅलिस्ट निकेल कॅटॅलिस्ट विथ हायड्रोजन गॅस इन प्रेझन्स ऑफ निकेल कॅटॅलिस्ट अँड इज रिटन ॲज. मग ती रिॲक्शन मी कशी लिहिणार, ते पेज नंबर 33 वर दिलेलं आहे बघा. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे वनस्पती तेल प्लस H2, त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस मी मिक्स केला. किती तापमान दिलं मी, 60 डिग्री सेल्सिअस तापमान दिलं आणि त्याच्यामध्ये निकेल कॅटॅलिस्ट वापरला. म्हणून काय झालं, रेट ऑफ रिॲक्शन वाढला. म्हणजे हे सगळं केल्यानंतर मला काय मिळालं, जे डालडा तूप आपण वापरतो, वनस्पती घी मला मिळालं. कशा फॉर्ममध्ये मिळालं, सॉलिड स्टेटमध्ये मिळालं. पुढे specific information or names, spatial information or names of reactants products are written below their formulae. म्हणजे आता खाली एक रिॲक्शन दिलेली आहे, कॉपर ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. म्हणजे मी काय करतोय, कॉपर आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड म्हणजे काय, HNO3 gives reddish colored poisonous nitrogen dioxide. तर ही रिॲक्शन कशी लिहिता येईल, कॉपर कशा फॉर्ममध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये, प्लस 4HNO3 ॲक्वेस फॉर्ममध्ये आहे आणि परत तो कसा आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे दूध, प्युअर दूध, मिल्क, हे त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर ते डायल्यूट होऊन जाणार, बरोबर. पुढे दोन्ही एकत्र केले, कोण कोण, कॉपर सॉलिड स्टेट, 4HNO3 ॲक्वेस फॉर्ममध्ये, CuNO3 Cu ब्रॅकेटमध्ये NO3 कशा फॉर्ममध्ये आहे, तो कोण आहे, कॉपर नायट्रेट प्लस 2NO2 नायट्रोजन डायऑक्साईड प्लस H2O म्हणजे पाणी, लिक्विड फॉर्ममध्ये. ऑन रिॲक्शन विथ dilute nitric acid, the product form is nitric oxide gas. बर, आता काय परत बघूया. ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड म्हणजे कोण कोण, कॉपर बरोबर डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲक्वेस फॉर्ममधलं मी रिॲक्ट करतोय, मला काय मिळणार, नायट्रिक ऑक्साईड गॅस. आणि अजून काय मिळालं मला, बर पुढे म्हणजे
3Cu सॉलिड फॉर्ममध्ये, 8HNO3 डायल्यूट फॉर्ममध्ये. मला काय मिळालं? कॉपर नायट्रिक ऑक्साईड. बरोबर. चला पुढे. प्लस 2NO म्हणजे नायट्रिक ऑक्साईड. पुढे प्लस H2O म्हणजे पाणी. चला पुढे. आता बाळांनो बघा, दोन रिॲक्शन्स आपण बघितल्या, कॉपर आणि 4HNO3. इथे कॉन्सन्ट्रेटेड आहे बघा HNO3, आणि खालच्या रिॲक्शनमध्ये 3Cu प्लस 8HNO3 तो कसा आहे? डायल्यूट आहे. आता कॉन्सन्ट्रेटेड घेतल्यामुळे मला प्रॉडक्ट काय मिळालंय? कॉपर नायट्रेट आणि प्लस 2NO2 म्हणजे काय मिळाला? पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस आणि पाणी. आता खाली जर मी डायल्यूट वापरलं तर पहिला जो प्रॉडक्ट आहे तो तोच आहे, कॉपर नायट्रेट. बदल कुठे झाला? ते 2NO गॅस म्हणजे कोण मिळाला? तो नायट्रिक ऑक्साईड गॅस मिळाला. वरती पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड मिळाला, खालच्या डायल्यूट वापरल्यामुळे नायट्रिक ऑक्साईड गॅस मिळाला आणि पाणी मिळालं. एवढा बदल झालेला आहे. म्हणजे आणि पुढे पेज नंबर 33 वर एक 3.4 डायग्राम दाखवलेली आहे, आणि ट्राय दिस आपल्याला लॅबमध्ये करून घ्यायला लागेल, पण सिलेबसमधनं सध्या ते कमी केलेलं आहे. बरं, पूर्ण म्हणजे ट्राय दिस आणि प्रोसिजर आणि ती डायग्राम. डू यू नो पण कॅन्सल झालेला आहे. फाइंड आउट पण काही बघायची गरज